दुसरीकडे महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेले आहे। हो, अंतिम टप्प्यात 10 तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। शनिवारी जागा वाटपासंदर्भात महायुतीची महत्त्वाची बैठक झाली। ज्या जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केलाय त्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली। महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर आल्यामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्ष लवकरात लवकर जागा वाटप करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। महायुतीचं जागा वाटप लवकर व्हावं अशीच घटक पक्षांची भावना आहे। त्या पार्श्वभूमीवर नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली। सध्या महायुतीमधील नेते एकमेकांवर टीका करतात, त्यातच जागा वाटपावरूनही रस्सीखेच सुरू आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नागपुरात खलबतं करण्यात आली। जे विकास कामं थांबल्या विदर्भाचे ते पूर्ण करणार आहे। काही महायुतीच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा झाली आणि त्यामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये संपूर्ण चर्चा अंतिम होईल। काही मुद्द्यावर एकमत झालं, काही मुद्दे अजून बाकी आहे, पण मला वाटतं 10 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या महायुतीचे सर्व प्रश्न सुटतील। नागपुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने महायुतीचे सर्वच प्रमुख नेते नागपुरात होते। या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना होणार होते, पण त्यांनी तसं केलं नाही। कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री रेशीमबागेत गेले, त्यानंतर मुख्यमंत्री नागपूरच्या शासकीय निवासस्थानी परतले। तिथेच महायुतीचे बडे नेते दाखल झाले। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे हे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा करण्यात आली। जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यालाच प्राधान्य देण्यात येईल, यावर बैठकीत महायुतीच्या नेत्यांचं एकमत झालं। महाराष्ट्र सरकारने जनतेकरता केलं आहे, त्या योजना पूर्ण नेण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे। मोदीजी 2029 पर्यंत पंतप्रधान आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार डबल इंजिन सरकार पाहिजे आहे। आणि म्हणून आमची प्रायोरिटी जे काल ठरली ती प्रायोरिटी जिंकण्याची होती। आम्ही कुठेही काही जागेचा आग्रह धरला नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी 10 सप्टेंबरपर्यंत जागा वाटप अंतिम होईल हे स्पष्ट केलंय। त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याविषयी आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे। याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे पार्लमेंटरी बोर्ड हेच अंतिम निर्णय घेऊ शकतात। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल मी काही अधिक बोलणं उचित नाही। महायुतीतील जागा वाटपाच्या मुद्द्याची महाविकास आघाडीकडून खिल्ली उडवण्यात आली। महायुतीचं हरण्याचं जागा वाटप 10 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे असा चिमटा महाविकास आघाडीकडून काढण्यात आला। महायुतीमधील वाद आणि मतभेद मागील काही दिवसांपासून चव्हाट्यावर येत आहेत। महायुतीमधील नेते एकमेकांवर जोरदार टीकाही करत असल्यानं त्याचा मतदारांमध्ये चुकीचा संदेश जातोय। याचा फटका निवडणुकीत बसू शकतो, याबाबतही महायुतीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली। परिणामी पुढच्या काळात आपापसातील वाद चव्हाट्यावरती येणार नाहीत याची काळजी घेण्याचं बैठकीत एकमतानं ठरलं। आता बैठकीत जे ठरलं त्याची अंमलबजावणी होणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।